12 वर्षाच्या मुलाचा गळा चिरून खून, शिर तोडून फेकले। जानेवारी 2024मध्ये एक 12 वर्षीय मुलगा अचानक बेपत्ता झाला। तो कुठे गेला याचा काही थांग पत्ताच लागत नव्हता। पोलीस त्याचा शोध घेत होते। दरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एका संशयिताला ताब्यात घेतले, पण तो पोलिसांच्या हातावर तुरी ठेवून पसार झाला। बेपत्ता मुलगा आणि संशयित दोघांचा शोध सुरू असतानाच एक सडलेला शिरविरहित मृतदेह सापडला। तो त्या मुलाचा होता। तर संशयित दिल्लीत पोलिसांच्या हाती लागला। त्याला मुंबईत आणून चौकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली। मात्र त्या अजाण मुलाचा खून करून तुकडे करून फेकून देण्यामागचे कारण मात्र उलगडले नाही। त्याने सांगितलेले कारण अत्यंत क्षुल्लक असून पोलीस या प्रकरणाच्या तळाशी जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत। या घटनेची सविस्तर माहिती अशी: वडाळा पूर्व येथील शांतीनगर मदिना मस्जिद शेजारी अहमद हॉटेल पाठीमागे राहणाऱ्या बेचई बाबराव यादव वय वर्षे 49 यांचा मासे विक्रीचा व्यवसाय आहे। त्यांचा 12 वर्षांचा मुलगा संदीप यादव हा संगमनगर येथील शाळेत इयत्ता 6वीत शिकत होता। दुपारी 12:30 ते 5:30 अशी शाळेची वेळ होती। संदीपची आई रोज मुलाला शाळेत सोडायला आणि घ्यायला जात असे। दिनांक 28 जानेवारी रोजी शाळेला सुट्टी असल्याने संदीप हा घरीच होता। त्या दिवशी रात्री साधारण 11 वाजता बेचई यादव हे मासे विक्री करून घरी आले असता त्यांना त्यांच्या पत्नीने सांगितले की मुलगा संदीप रात्री 8:20 वाजता बाहेर फिरण्यास जातो असे सांगून गेला। मात्र अद्यापही तो घरी परत आलेला नाही। मुलगा घरी न आल्याने बेचई यादव यांना धक्का बसला। इतकी रात्र झाली तरी मुलगा अजून घरी कसा आला नाही या विचारात ते मुलाचा शोध घेण्यासाठी घराबाहेर पडले। वडाळा परिसरात त्याचा सर्वत्र शोध घेतला। तसेच घराशेजारी राहणारे इक्बाल युसुफ शेख यांनाही मुलगा संदीप कुठे दिसत नाही अशी माहिती दिली। त्यावेळी ते सुद्धा मुलगा संदीपचा शोध घेण्यासाठी बेचई यादव यांच्यासोबत फिरू लागले। संपूर्ण वडाळा परिसर या दोघांनी मिळून पिंजून काढला, मात्र मुलाचा कुठेही थांग पत्ता लागला नाही। अखेर मुलगा संदीप त्याला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची बेचई यादव यांची खात्री झाल्याने त्यांनी तडक वडाळा टीटी पोलीस स्टेशन गाठून आपला 12 वर्षीय मुलगा संदीप हा हरवल्याची तक्रार दिली। बेचई यादव यांनी दिलेल्या तक्रारीवरून वडाळा ट्रक टर्मिनल पोलीस ठाण्यात दिनांक 29 जानेवारी रोजी कलम 363 भारतीय दंडवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला। एका अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याने पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन मुलाचा सर्वत्र शोध सुरू केला। मुलाचा आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी परिमंडळ 4चे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त सायन विभाग जगताप, वडाळा टीटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली 8 पथके तयार करण्यात आली। पोलिसांची शोध मोहीम सुरू असताना बेपत्ता झालेला मुलगा संदीप यादव यांच्या घराशेजारी राहणारा बिपुल बिरेन सिकारी वय वर्षे 39 या व्यक्तीसोबत बाहेर फिरण्याकरता गेला असल्याचे समजले। त्यानुसार पोलिसांनी आरोपी व बेपत्ता मुलाचा शोध घेण्यासाठी शांतीनगर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली। तेव्हा बिपुल बिरेन सिकारी हा संदीप यास हुंडाई सेंट्रो कार 4 चाकी टॅक्सी क्रमांक MH0180 7458 या वाहनाने घेऊन गेल्याचे समजले। त्यानंतर संशयित बिपुल सिकारी याचा सर्वत्र शोध घेण्यात आला, परंतु तो मिळून आला नाही। तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता दिनांक 28 जानेवारी 2024 रोजी 9:24 वाजता संशयित बिपुल सिकारी व बेपत्ता झालेला मुलगा संदीप हे दोघे इंडियन ऑइल शिवडी फाटकच्या कॅमेऱ्यात शेवटचे एकत्र दिसत होते। त्यानंतर दुसऱ्या दिवशी 29 रोजी 12:13 शिवडी चेंबूर रोडवर दक्षिण वाहिनीवर उत्तरेला शंकर दयाल चौक येथील कस्टम ऑफिसच्या कॅमेऱ्यात शांतीनगरकडे बिपुल सिकारी हा एकटाच त्याच्या घराकडे येताना दिसून येत असल्यामुळे त्याच्यावर पोलिसांचा संशय आणखीनच बळावला। पोलिसांची शोध मोहीम सुरू असताना रात्री उशिरा सिकारी घरी परत आला। घरासमोर असणाऱ्या शेजाऱ्यांनी त्याला पकडून संदीपबाबत विचारणा केली, मात्र तो काहीच बोलत नसल्याने नागरिकांनी त्याला चोप दिला।
त्यानंतर त्याने मुलाला तृतीयपंथीयांना विकल्याचे खोटे सांगितले. त्यानंतर शेजाऱ्याने त्याला वडाळा टेटी पोलिसांच्या हवाले केले. मात्र तो पोलीस ठाण्याजवळील बाथरूममध्ये जात तिथून पसार झाला. पोलीस पथक आरोपी व बेपत्ता मुलाचा शोध घेत होते. 2 महिने उलटून गेले तरीही संदीपचा कुठेच थांग पत्ता लागत नव्हता. इकडे मुलाचे आई वडील मुलाला पाहण्यासाठी बेचैन झाले होते. ते रोज आपला मुलगा सुखरूप घरी परत येऊ दे अशी देवाकडे प्रार्थना करत होते. मात्र शेवटपर्यंत मुलाची आणि आई वडिलांची भेट झाली नाही. दिनांक 4 मार्च 2024 रोजी निलेश मुकेश इंगोले वय वर्षे 20 हा मासेमारीचा व्यवसाय करणारा तरुण वडाळा पूर्वकडील खारगंगा ईस्टर्न फ्रीवेच्या खाली पोल क्रमांक 332च्या उत्तर बाजूस उत्तर वाहिनीजवळ बीपीटी रोड लगत खाडीमध्ये मासे पकडण्यासाठी गेला होता. तो मासे पकडण्यासाठी आवश्यक असलेल्या गळाला काठी जोडण्यासाठी काठीची शोधाशोध करत असताना त्याला खाडीमध्ये मानेसह शिर नसलेला अंदाजे वय 12 ते 14 वर्षे वयाचा पुरुष जातीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पडलेला दिसून आला. त्याने लगेच या घटनेची माहिती वडाळा ट्रक टर्मिनल पोलीस ठाण्यात येऊन दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. खाडीतील मृतदेह बाहेर काढून त्याची पाहणी केली असता तो मृतदेह अनोळखी वाटत होता. त्याची ओळख पटत नसल्यामुळे पोलिसांनी तो मृतदेह दिनांक 6 मार्च रोजी परळ येथील KEM रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना केला. त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. तसेच मृतदेहाची ओळख पटावी म्हणून बेपत्ता संदीप बेचे यादव याचा DNA व त्याच्या आईच्या रक्ताचे नमुने मुंबई कलिना येथील न्यायवैद्यकशास्त्र प्रयोगशाळा येथे विश्लेषणासाठी पाठवण्यात आले. दिनांक 27 मार्च रोजी न्यायवैद्यकशास्त्र प्रयोगशाळेचा DNA रिपोर्ट प्राप्त झाला. त्यानुसार मिळून आलेला मृतदेह हा गुन्ह्यातील पळवून नेलेला मुलगा संदीप यादव याचा असल्याचे निष्पन्न झाले. संदीप यादव याचे अपहरण करून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने पोलिसांनी गुन्ह्याच्या कलमात वाढ करून कलम 302 चा समावेश केला. तसेच आरोपींना गुन्ह्यातील मयत मुलगा संदीप यादव याचा खून करून मैताची ओळख पटू नये म्हणून मैताचे डोके शरीरापासून वेगळे करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मैताचे डोके हे पांढऱ्या रंगाच्या गोणीमध्ये भरून ती गोणी खारगंगा खाडीच्या झाडीमध्ये लपवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्ह्याच्या कलमामध्ये भारतीय दंड विभाग कलम 201 अन्वये वाढ करण्यात आली. आता मृतक मुलाची ओळख पटल्याने पोलिसांची तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली. दरम्यानच्या कालावधीमध्ये आरोपीचा सर्वतोपरी सर्वत्र शोध घेण्यात आला होता, परंतु आरोपी मिळून येत नव्हता. दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी नवी दिल्ली येथील कमला मार्केट पोलिसांना खबऱ्याकडून माहिती मिळाली की मुंबई वडाळा येथील एका अल्पवयीन मुलाचा खून करून आरोपी बिपुल बिरेन सिकारी हा नवी दिल्ली येथेच आलेला आहे. कमला मार्केट पोलिसांनी बिपुल बिरेन सिकारी याला ताब्यात घेऊन त्याबाबत तत्काळ त्यांनी वडाळा ट्रक टर्मिनल पोलीस ठाण्यास कळवले. पोलीस निरीक्षक विलास राठोड यांचे एक पथक दिल्ली येथे रवाना झाले. कमला मार्केट पोलिसांनी संशयित आरोपी बिपुल बिरेन सिकारी याला वडाळा टेटी पोलिसांच्या ताब्यात दिले. दिनांक 22 ऑगस्ट रोजी सिकारी याला अटक करण्यात आली. त्याला मुंबईत घेऊन जाण्यासाठी ट्रान्झिट रिमांडची आवश्यकता असल्याने आरोपीला नवी दिल्ली येथील 30 हजारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला 3 दिवसांचा ट्रान्झिट रिमांड दिल्याने पुढील तपासासाठी त्याला मुंबई येथे नेण्यात आले. मुंबईत शिवडी येथील न्यायालयात आरोपी बिपुल सिकारी याला हजर केले असता न्यायालयाने त्याला दिनांक 31 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडीत आरोपी सिकारी याची कसून चौकशी केली असता त्याने खून केल्याची कबुली दिली. बिपुल बिरेन सिकारी उर्फ बिपुल सिकारी उर्फ राजा उर्फ आकाश उर्फ बिप्लाप सरकार वय वर्ष 39 असे या आरोपीचे नाव असून तो एकटाच वडाळा पूर्व येथील तळमजला शांतीनगर मदिना मस्जिद शेजारी अहमद हॉटेल पाठीमागे राहत होता. तो मूळचा पश्चिम बंगाल कोलकाता येथील नाडिया जिल्ह्यातील कल्याणी गावचा रहिवासी आहे. बिपुल सिकारी हा पत्नी ममता सिकारी, आई कल्पना सिकारी यांच्यासह पश्चिम बंगालमधील घोषपारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कल्याणी गावात राहत होता.
याच्या विरुद्ध बारताला पश्चिम बंगाल पोलीस ठाण्यात कलम 394, 302 अन्वये 9 एप्रिल 2012 रोजी खुनाचा गुन्हा नोंद आहे। या गुन्ह्यामध्ये त्याला दिनांक 16 सप्टेंबर 2017 रोजी आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली। तुरुंगात आजन्मक कारावासाची शिक्षा भोगत असताना 27 मे 2021 रोजी तो कोविड काळात संचित पॅरोलवर बाहेर आला। 15 जुलै 2022 रोजी पॅरोल रजेवरून जेलमध्ये जाणे अपेक्षित होते, परंतु तो जेलमध्ये हा गुन्हा दाखल होईपर्यंत परत गेलेला नाही। तो फरार झाला आणि मुंबईत पळून आला। तो काही दिवसापूर्वीच वडाळा येथील शांतीनगर मदिना मस्जिद शेजारी अहमद हॉटेल पाठीमागे राहत होता। त्याच्या शेजारीच तक्रारदार बेचई बाबूराव यादव हा पत्नी आणि 12 वर्षीय मुलगा संदीपसह राहत होता। मासे विक्रीचा व्यवसाय करून बेचई यादव हा कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता। त्याचा मुलगा संदीप यादव हा संगमनगर येथील शाळेत इयत्ता 6वीत शिकत होता। दुपारी 12:30 ते 5:30 अशी शाळेची वेळ होती। संदीपची आई रोज मुलाला शाळेत सोडायला आणि घ्यायला जात असे। 28 जानेवारी रोजी शाळेला सुट्टी असल्याने संदीप हा घरीच होता। त्या दिवशी संदीप हा रात्री 8:20 बाहेर फिरण्यास जातो असे सांगून घराबाहेर पडला असता विपुल शिकारी याने त्याला गाठले। बिर्याणी जेवायला हॉटेलमध्ये घेऊन जाण्याच्या बहाण्याने तो रात्री संदीपला घेऊन गेला। बराच वेळ इकडे तिकडे भटकंती केल्यावर तो संदीपला वडाळा पूर्वकडील खारगंगा ईस्टर्न फ्रीवेच्या खाली पोल क्रमांक 332च्या उत्तर बाजूस उत्तर वाहिनीजवळ बीपीटी रोड लगत खाडीकडे घेऊन गेला। तिथे 12 वर्षीय संदीप यादव या अल्पवयीन मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह 2 तुकडे करून खाडीत फेकून दिला। परंतु या निरागस मुलाची हत्या का केली असे पोलिसांनी विचारले असता विपुल शिकारी याने सांगितले की संदीपला त्याच्या आई वडिलांना न विचारता फिरायला घेऊन गेलो होतो, मात्र घरी यायला उशीर झाला होता। आता त्याच्या घरच्यांना उशीर झाल्याचे नेमके काय कारण सांगावे या विचारात असतानाच त्याने त्या मुलाची हत्या केली। त्यापूर्वी त्याने त्याच्या ओळखीच्या किन्नराशी लगट करण्याचा प्रयत्न केला, पण त्याने त्याला जुमानले नाही। संदीपची हत्या केल्यावर तो दिल्लीला पळून गेला अशी कबुली त्याने पोलिसांच्या जवळ दिली।